अगं बाईच्या जातीने सगळं सहन करावं लागते. आता 2-3 दिवस सहन करतो तसंच. हे काम नाहीस का माझ्या लेकीला सहन करायला? अरे काय नाही, जवाई बापूने थापड मारली फक्त. तिनं म्हणताने चप्पल काढली, दे दणके दिली की ते बिचारीची चप्पलच तुटून गेली. मी म्हणलं सहन कर 2-3 दिवस, बिना चप्पलचं ऑनलाईन यायला 2-4 दिवस लागतात तसं. बघ मंगेश, पोरीला तू काही शिकलाच नाही. नवऱ्याने हात उजारला तर आपण बी हात उजारू लागली होती. अगं हाताला कशाला त्रास करून घ्यायचा, मामू घ्यायचा, लाटणं घ्यायचं, नुसता लिंबाचे एक पातळ काढी घ्यायचे आणि त्याचे धुणा फटके द्यायचे. असं द्यायचे की त्याची साल निघायला पाहिजे. हे बघ मंगेश, केली की आपला नाक खाली, एवढ्यासाठी आपल्या नाक खाली केले. अरे तिच्या सासरची तिला एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तिला बोलू लागले होते, तर हिने त्यांच्यावर मोठ्या आवाजामध्ये बोलू लागले. किती वेळ सांगलो की हात उजारायचं नाही, हात घ्यायचा, असा खना 4 वाजवायचे. त्यांची बोलती बंद होते, त्याचे 32 पाडून टाकायचे आणि नंतर आमच्या इथं यायचं. बेटा 20 लाख रुपये मागायले, सोबत एक कार पण. अरे काय नाही, बरं ठीक आहे, मी पप्पापाशी तुझ्या वाट लावून देते सगळं. काय डिवोर्स पेपर वाट लावून देते, त्याला घ्या नाही आमच्या घरी, तुझे सगळे स्वप्न पूर्ण करते आम्ही. बाई मी काय शिकवलं नाही माझ्या लेकीला? अहो मी तर सगळं शिकलं, कुंकू कराटे सगळं येते तिला, पण मला हेच कळणार झालं की तिने तिथे यूज का करणार झाली म्हणून.